नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी GK क्वेश्चन अँड आन्सर। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे 12 मार्च 2025 चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्स। डेली जनरल नॉलेजचे प्रश्न या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत, या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत। चला तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न पहिला आहे, सर्वात प्रदूषित देशांमध्ये जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 5वा क्रमांक लागतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, जगातील सर्व देशांच्या राजधान्यांमध्ये सर्वात प्रदूषित राजधानी कोणती आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, दिल्ली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, जगातील 20 सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील किती शहरे आहेत? म्हणजे जगामध्ये जेवढे पण प्रदूषित शहर आहेत त्यापैकी भारतातले किती शहरे हे प्रदूषित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 13 शहरं ही प्रदूषित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, कोणत्या राज्यातील बर्निहाट शहर हे जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, आसाम राज्य हे प्रदूषित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मॉरिशस या देशाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मान जाहीर केला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, मॉरिशस देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होणारे नरेंद्र मोदी हे कितवे भारतीय आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, पहिले भारतीय आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, भारतातील कोणत्या कंपनीने हाय स्पीड नेटसाठी SpaceX करार केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, भारती एअरटेलने। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, जगात सर्वात प्रदूषित देशांमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, चाड हा देश जगात सर्वात प्रदूषित देशांमध्ये मोडला जातो। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, जगात सर्वात कमी प्रदूषण असणारा देश कोणता आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे बी, ऑप्शन बी, बहामास हा देश सर्वात कमी प्रदूषण असणारा देश आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, मॉरिशस। लक्षात असू द्या, आपण 12 मार्च 2025चं जनरल नॉलेज पाहत आहोत। त्यानुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, मॉरिशसच्या। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, शस्त्रे आयात करण्यामध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 2 नंबरवर आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, शस्त्रे आयात करण्यामध्ये कोणता देश जगात प्रथम क्रमांकावर आहे? याचं बरोबर उत्तर आहे युक्रेन। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, सिप्रीच्या अहवालानुसार भारत कोणत्या देशाकडून सर्वाधिक शस्त्रे आयात करतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, रशिया। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, जगात शस्त्रे निर्यात करण्यामध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, अमेरिका। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, खालीलपैकी कोण भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, रोशनी नाडर। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, कोणत्या संतांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचं अनावरण करण्यात आलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, ऑस्ट्रेलिया भारत क्रीडा उत्कृष्टता मंचाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, कोणत्या ठिकाणच्या गिफ्ट सिटीमध्ये भारत ऑस्ट्रेलिया उत्कृष्ट मंचाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, गांधीनगर। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, फ्रंटियर टेक हब कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, नीती आयोग। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, 54वा राष्ट्रीय
सुरक्षा सप्ताह कधी साजरा करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 4 ते 10 मार्च या दरम्यान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. कोणत्या राज्याने स्वतःचा सॅटेलाइट लॉन्च करण्याची घोषणा केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए आसाम. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. महिला समृद्धी योजना कोणी लॉन्च केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्लीने लॉन्च केली आहे. पुढचा प्रश्न आहे 23. रामसर अवॉर्ड 2025 प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जयश्री व्यंकटेशन. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. लिफा अवॉर्ड 2025 सोहळा कुठे पार पडला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी जयपूर येथे पार पडला आहे. शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. लिफा अवॉर्ड 2025मध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी कार्तिकी आर्यन यांना मिळालेला आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आपल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार.